नमस्कार मित्रांनो, आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच बाजूचे बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. तर चला मित्रांनो, आज आपल्याकडे जी शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, आज आपल्याकडे संपूर्ण बागायती 5 एकर शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे. ही शेतजमीन आहे गाव गोगलगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, संपूर्ण काळी कसदार अशी माती असलेली ही शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये सध्या शेतकऱ्याने ऊस हे लावण्यासाठी सुरू केलेले आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस हे शेतकऱ्याने लावलेला आहे. मित्रांनो, तसेच या शेतजमिनीमध्ये शेतकऱ्याने गहू हे देखील पीक घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, या शेतजमिनीमध्ये ही छोटीशी विहीर आहे, परंतु या विहिरीद्वारे संपूर्ण 5 एकरला पाणी दिले जाते. आणि ही पाणी देण्यासाठी मित्रांनो 2.5 इंचीची पाईपलाईन आहे. या पाईपलाईनद्वारे संपूर्ण क्षेत्रामध्ये पाणी दिले जाते. तुम्हाला या विहिरीद्वारे संपूर्ण वर्षभर पुरेल एवढे पाणी या विहिरीमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, या विहिरीमध्ये संपूर्ण पाणी आहे. तसेच मित्रांनो, शेतकऱ्याने या शेतजमिनीमध्ये दुसरे पीक हे गहू घेतलेले आहे. तसेच मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये तुम्हाला विजेची सुविधा देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, जर तुम्ही म्हणाल तर या शेतजमिनीसाठी येण्यासाठी रस्ता हा तुम्हाला पक्का असा शिवरोड आहे. शिवरोडलगत ही शेतजमीन आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही तुमची 4 व्हीलर किंवा वाहतुकीसाठी लागणारी कुठलीही गाडी तुम्ही या क्षेत्रामध्ये घेऊन येऊ शकता. मित्रांनो, या शेतजमिनीची माती काळी कसदार असल्याने वर्षभर तुम्ही येथे कुठलेही पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तर मित्रांनो, या शेतजमिनीची जी किंमत आहे ती आहे 20 लाख प्रति एकर. जर मित्रांनो तुम्हाला ही जर शेतजमीन आवडली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल. बागायती अशी शेतजमीन आहे ज्यामध्ये ऊस उत्पादन सर्वात जास्त तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज ही शेतजमीन आपल्याकडे विक्रीसाठी आलेली होती. जर तुम्हाला ही शेतजमीन आवडली असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा. तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल. धन्यवाद.